हाय गाईज, गुड मॉर्निंग. वैशालीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण करतोय मिक्स डाळीचे डोसे. आपण ही मिक्स डाळी म्हणजे कोणत्या कोणत्या डाळी घेतलेल्या याच्यामध्ये, तर हरभऱ्याची डाळ आहे, मुगाची डाळ आहे, उडदाची डाळ आहे आणि मसुराची डाळ आहे. तुमच्याकडे ज्या डाळ्या असतील अवेलेबल त्या घ्यायच्या, जेणेकरून ते आपलं हेल्दी पोटात जातं. आणि त्याच्यानंतर त्या वाटण्यासाठी आपण घेतलेलं आहे थोडासा लसूण, हिरव्या मिरच्यांच्या 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, छोटासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली. आता मी मिरच्या, लसूण आणि आलं ह्यांच्याबरोबर वाटून घेणार आहे डाळींबरोबर. जेवढं मावेल तेवढं घ्यायचं. भाज्या टाकून वाटून घ्यायचं. पालक असो, मेथी असो, गाजर असो, अशा भाज्या तुम्ही टाकून त्या वाटून घ्या. तर गाईज बघू शकता, आपण डाळी वाटून घेतलेल्या आहे. थोडंसं पाणी टाकते मी याच्यामध्ये, जरा ते घट्ट आहे. तुम्हाला जसं घट्ट पातळ पाहिजे तसं वाटण करून घ्या. आणि याच्यात हव्या तेवढ्या भाज्या तुम्ही टाकू शकता. गाजर, शिमला मिर्च, कांदा, टोमॅटो. तर गाईज बघू शकता, हे असं आपलं बॅटर झालेलं आहे. एक 10 मिनटं याला मी रेस्ट करायला ठेवणार आहे आणि 10 मिनटानंतर मग मी डोसे करून घेणार आहे. तर गाईज बघू शकता, डोशाबरोबर बनवण्यासाठी मी चटणी घेतलेली आहे. आता हिला थोडा तडका देणार आहे. तर गाईज चटणीला मी तडका देते. दोन वेळेस आपण आता चटणीला तडका देतो. तर गाईज बघू शकता, मी फक्त प्लेन डोसा करणार आहे, भाज्या घातलेल्या नाही त्याच्यामध्ये. पॅन ठेवला आहे आपण, पॅन तापलेला आहे आणि याच्यात फक्त मीठ घातलेलं आहे. आता आपण डोसा टाकून घेऊया. बघू शकता गाईज, खूप सुंदर खरपूस भाजलेला आहे डोसा. सकाळच्या घाईमध्ये मुलांच्या डब्याला तुम्ही पटकन देऊ शकता ह्या डोसा. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकून मिक्स करून तुम्ही बनवून देऊ शकता. पोटभरीचं पण होतं आणि पटकन होतं, वेळही वाचतो. करून बघा एकदा गाईज. मैं जो कॉल करूँ, अरे वो बराबर शानी है मेरे को, मैं बोलेगी तो बोलती मतलब. तर गाईज अशा पद्धतीने आपले डोसे, मिक्स डाळीचे डोसे तयार झालेले आहेत. त्याच्याबरोबर चटणीसुद्धा आहे. तर तुम्हाला कशी वाटली माझ्या मिक्स डाळीच्या डोश्यांची रेसिपी, मला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बरं का. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.